एका गरीब आईची लेक लग्नानंतर रोज सासरच्या छळाला बळी पडत होती. एक दिवस तिच्या नवऱ्यानेच तिला मध्यरात्री घराबाहेर हाकलून दिलं. त्या रात्री तिने डोळ्यात अश्रू आणि मनात एकच शपथ घेतली, आज मी रिकाम्या हाताने जाते, पण एक दिवस अशी परत येईन की मला कमी लेखणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा खाली जातील. 10 वर्षांनी ती जेव्हा परत आली तेव्हा संपूर्ण गाव तिच्या स्वागतासाठी उभं होतं. पण तिच्या सासरच्यांचं काय झालं पहा, ही मन हेलावून टाकणारी कथा. साताऱ्याजवळचं एक छोटंसं गाव. त्या गावात एक साध्या कौलारू घरात राहायची वैदही. गरीब कुटुंब, वडील शेतमजूर, आई घरकाम करून संसार चालवणारी. गरीब होती पण घरात प्रेमाचा खजिना होता. वैदही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचं एकच स्वप्न होतं, मोठं व्हायचं, आईबाबांचं आयुष्य बदलायचं. पण गावात मुलींच्या स्वप्नांना किंमत नव्हती. 12वी झाल्यावरच तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. आईला वाटायचं माझ्या लेकीला चांगलं घर मिळालं पाहिजे. काही महिन्यांनी शहरात नोकरी करणाऱ्या समीरचं स्थळ आलं. घर मोठं, जमीन, पैसा दिसायला लागला. लग्नानंतर पहिल्याच दिवशी सासूने दागिन्यांकडे पाहत तिरक्या नजरेने विचारलं, बस एवढंच आणलं माहेरून? वैदही गप्प. तिला वाटलं नवीन घर आहे, सगळं ठीक होईल. पण दुसऱ्या दिवसापासून तिच्यावर टोमण्यांचा वर्षाव सुरू झाला. गरीब घराची आहे, काम तरी नीट येतं का? आमच्या मुलाच्या नशिबात हीच होती का? समीरही सुरुवातीला शांत राहायचा, पण हळूहळू तोही आईच्या बाजूने उभा राहू लागला. रोज अपमान, रोज अश्रू, रोज स्वतःला समजावणं. एक दिवस वैदहीने आईला फोन केला, आई, मला घरी यायचंय. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती म्हणाली, बाळा, संसारात थोडं सहन करावं लागतं. एका वाक्याने वैदही पुन्हा गप्प झाली. तिला जाणवलं, माझं दुःख आता मला सहन करायचं आहे. त्या दिवसापासून ती कुणाकडे तक्रार करत नव्हती. एका रात्री घरात पाहुणे आले होते. सासूने मुद्दाम वैदहीला सगळ्यांसमोर अपमानित केलं. ही काही कामाची नाही. घरात पाय ठेवल्यापासून अपशकुनच सुरू आहेत. पाहुण्यांसमोर वैदहीचे डोळे भरून आले. तिने फक्त एवढंच म्हटलं, आईसाहेब, माझी चूक काय आहे? हे ऐकताच समीर संतापला. त्याने सर्वांसमोर तिच्यावर ओरडायला सुरुवात केली. तोंड बंद ठेव. क्षणात त्याने तिचा हात पकडला आणि तिला घराबाहेर ढकललं. दरवाजा जोरात बंद झाला. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर एकटी उभी असलेली वैदही, हातात फक्त एक छोटी बॅग. ना पैसे, ना आधार, ना कोणी विचारपूस करणारा. रात्रीच्या अंधारात ती गावच्या बसस्थानकावर बसली होती. डोळ्यात अश्रू होते, पण मनात आग दगदगत होती. तिने आकाशाकडे पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाली, देवा, आज मी हरले असं सगळ्यांना वाटतंय, पण ही माझ्या आयुष्याची शेवटची हार असेल. आता मी परत उभी राहीन, माझी ओळख माझ्या कष्टाने निर्माण करीन, आणि ज्या दिवशी परत येईन त्या दिवशी मला अपमानित करणाऱ्यांना प्रत्येकाच्या नजरा खाली असतील. त्या क्षणापासून वैदहीचा पुनर्जन्म झाला. ती आता रडणारी सून नव्हती, तर ती स्वतःचं नशीब स्वतः लिहिणारी स्त्री बनणार होती. रात्र काळोखी होती. आकाशात ढग दाटून आले होते. पावसांच्या धारामध्ये बसस्थानकावर बसलेली वैदही सतत रडत होती. ज्या घरात ती नवी आयुष्याच्या स्वप्न घेऊन आली होती, त्याच घरातून आज तिला परकी करून बाहेर काढण्यात आलं होतं. तिच्या हातात एक छोटीशी बॅग होती. त्या बॅगेत काही कपडे होते, पण तिच्या मनात मात्र हजारो आठवणी होत्या. लग्नाचा दिवस, आईच्या डोळ्यातलं समाधान, बाबांच्या चेहऱ्यावरचा अभिमान, आणि आजची ही अवस्था, सगळं तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. तेवढ्यात बसस्थानकावर एक वृद्ध महिला आली. तिचं नाव होतं सुमित्रा आजी. त्या जवळच्या गावातून शहरात आपल्या मुलीकडे जात होत्या. त्यांनी वैदहीला एकटी रडताना पाहिलं. त्या तिच्याजवळ आल्या आणि प्रेमाने विचारलं, बाळा, एवढ्या रात्री इथे एकटी का बसली आहेस? वैदहीने काहीच उत्तर दिलं नाही. तिचे डोळे फक्त अश्रू सांगत होते. सुमित्रा आजींनी पुन्हा विचारलं, काही वाईट घडलं आहे का? तेव्हा वैदहीच्या मनात दडलेलं दुःख बाहेर आलं. ती रडत म्हणाली, आजी, माझं घर हरवलं. सुमित्रा आजीने तिच्या शब्दामधला वेदना जाणवली. त्या म्हणाल्या,
घर भिंतीने बनत नाही बाळा, घर माणसांच्या प्रेमाने बनतं. ज्यांनी तुला दुःख दिलं ते घर नव्हतंच. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेही सुमित्रा आजींसोबत शहरात आली. तिला काहीच माहीत नव्हतं, ना राहण्याची जागा, ना काम, ना भविष्य. पण एक गोष्ट होती, तिची जिद्द. सुमित्रा आजीने तिला एका छोट्याशा खोलीत राहण्याची सोय करून दिली. त्या म्हणाल्या, बाळा, आयुष्याने तुला एक संधी दिली आहे. आता मागे वळून पाहू नकोस. वैदेहीने डोळे पुसले आणि दुसऱ्या दिवसापासून काम शोधायला सुरुवात केली. वैदेहीने अनेक ठिकाणी नोकरीसाठी विचारलं, पण प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जायचा, अनुभव आहे का? आणि तिच्याकडे उत्तर नसायचं. एका ऑफिसमध्ये तर एका व्यक्तीने तिला कमी लेखत म्हटलं, घर सांभाळता आलं नाही, ऑफिस काय सांभाळणार? हे ऐकून तिच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. पण यावेळी ती रडली नाही. तिने शांतपणे उत्तर दिलं, घर मोडलं म्हणून आयुष्य संपत नाही साहेब. कधीकधी तुटलेली माणसं जास्त मजबूत बनवतात. त्या व्यक्तीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. काही दिवसांनी तिला एका छोट्या कंपनीत काम मिळालं. पगार कमी होता, पण तिच्यासाठी ती नोकरी नव्हती. ती तिच्या नव्या आयुष्याची पहिली पायरी होती. ती दिवसभर काम करायची, रात्री नवीन गोष्टी शिकायची. तिला एकच ध्यास होता, मला माझ्या आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे. तिकडे गावात वैदेही घरातून गेल्याची बातमी पसरली. तिच्या सासरच्या घरात मात्र कुणालाही पश्चाताप नव्हता. सासू शांता म्हणाली, 2 दिवसांनी कंटाळून परत येईल. समीरही म्हणाला, तिला कुठं जायचं आहे, शेवटी परत यावंच लागेल. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांनी ज्या मुलीला कमजोर समजलं होतं, तीच मुलगी आता स्वतःचं नशीब बदलायला निघाली होती. 2 वर्ष निघून गेली. वैदेही आता आधीसारखी नव्हती. तिच्यात आत्मविश्वास आला होता. तिने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवात फक्त काही हजार रुपयांपासून झाली, पण तिच्या मेहनतीने तो व्यवसाय वाढू लागला. लोक म्हणू लागले, ही मुलगी खूप पुढे जाईल. एक दिवस तिच्या मोबाईलवर आईचा फोन आला. 10 वर्षांनंतर नाही, पण त्यावेळी पहिल्यांदाच तिने आईशी मन मोकळं केलं. आई रडत म्हणाली, बाळा, आम्हाला वाटलं तू संपलीस. वैदेही शांतपणे म्हणाली, आई, मी संपले नव्हते. मी फक्त नव्याने जन्म घेतला आहे. पण या यशाच्या प्रवासात अजून अनेक संकटं बाकी होती. कारण वैदेहीला माहीत नव्हतं की तिच्या भूतकाळातील काही लोक पुन्हा तिच्या आयुष्यात येणार होते. आणि 10 वर्षांनी जेव्हा ती परत आपल्या गावात जाणार होती, तेव्हा तिच्या हातात फक्त पैसा नाही, तर एक अशी ओळख असणार होती जी पाहून तिच्या सासरच्यांना आपल्या चुका आठवणार होत्या. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया या कथेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.